तर इथे आगमन झाले आदरणीय संजयजी फडके यांचं शुभ आगमन. त्यांना विनंती आपण यायचा व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष आणि हार्दिक हार्दिकाचं स्वागत करेन. या दोस्ती ग्रुपच्या वतीनं भरपूर चांगली स्पर्धा तुम्ही पाहतायत. गेल्या 4 दिवसापासून या स्पर्धेचा आजचा अंतिमचा दिवस आणि अंतिमच्या दिवसामधील आणि 5 धाब्यांची पॅलेंटी इथे देण्यात आली आहे. टीम माझा 2 तास लेट झाले. मला खाऊ आहे का? काल पण झालं 2 तास. काल तो विषय कसा होता माहिती तुला? शेंडे किती? सामना 4 षटकांचा असेल. मात्र वारदिली संघ लक्षात ठेवा, तुम्हाला 5 धाब्यांची पॅलेंटी दिली आहे कारण तुम्ही 2 तास तब्बल लेट झाले. 2 तास 2 तास आमचे तुम्ही घेतलेत. आम्ही देखील समजतो त्या ठिकाणी तुमची मॅच उशिरा चालू झाली पाली ठिकाणी. मात्र इथे तुमच्यामुळे 2 तास उशीर झाला, त्यामुळे तुम्हाला 5 रनची पॅलेंटी. यस, फायनल. चला जाऊया आपण मैदानावरती जिथे सामना आता सुरू होतोय. सर्व तमाम क्रीडा रसिकांचं मी पुन्हा एकदा दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करेन कारण उशिराने ही मॅच सुरू होतीये. जयेश पाटील यांचे शुभागमन, त्यांचं देखील मनापासून स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल प्रवीण पाटील. पहिला चेंडू मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहतात. टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जयमान वारदुले आणि त्यांच्या अगेन्स्ट वलप या 2 संघादरम्यान बिग फाईट मॅच. फुलटॉस बॉल आणि त्यावरती केलेलं आक्रमण स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. हा खणखणीत षटकार. चांगला फटका. थँक्यू डीजे मास्टर. दुपारच्या सत्रामध्ये खूप चांगलं संगीत. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग सुनील दादा पाटील. भरपूर मेहनत असते जेव्हा जेव्हा या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन असतं. खऱ्या अर्थानं आधारस्तंभ दोस्ती ग्रुप साठी एक मोठी व्यक्तिमत्व, त्यांचं देखील मनापासून स्वागत. पहिला चेंडूवरती डॉट आला, त्यानंतर ठोकलेला षटकार तुम्ही पाहतायत मयूर पाटीलच्या बॅटमधना. प्रवीण पाटील एक मोठा फलंदाज आहे. बऱ्याच वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे क्रिकेटचा. ते करतात या मॅच मध्ये बॉलिंग. पाहायचं आहे पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर आलेले 6 धाबा या मॅच मध्ये. सध्या तरी
चांगली सुरुवात आपण म्हणूया बॅटिंग करणाऱ्या टीम मैदानाच्या आतमध्ये वारदोली संघ आहे. 4 धाब्यांची पॅलेंटीला त्यांना सामोरं जावं लागलं कारण 2 तास आयोजकांचे त्यांनी घेतले आणि कडक नियमावलीसाठी ओळखली जाणारी ही दोस्ती ग्रुपची स्पर्धा तुम्ही पाहतायत. आमचे प्रसाद पाटील गेल्या 4 दिवसापासून आम्हाला फार महत्वाची त्यांची देखील साथ राबले. कॉमेंट्री बॉक्स मधून तुम्ही आवाज ऐकतात आपल्या सर्वांचाच लाडका आवाज प्रवीण दादा गायकर यांचं देखील मनापासून स्वागत. 2 मॅच ऑफिशियल्स तुम्ही पाहतायत. कालच्या दिवसामध्ये त्याने हिंद केसरीचा किताब जिंकला ते आमचे मित्र स्वप्नील पाटील सर आणि त्यांना साथ देतात मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. या स्पर्धेचे लाडके आयोजक अक्षय पाटील त्यांचं देखील मनापासून आभार. ही स्पर्धा यशस्वी करण्याच्या पाठीमागे सागर दादा पाटील याने देखील भरपूर मेहनत घेतली. त्यांचं देखील व्यासपीठावरती स्वागत करेन आणि घेऊन जाईल तुम्हाला मैदानावरती. वारदोली बनाम वलप अशी विद्यमान मॅच. षटकार ठोकलाय फलंदाज मयूरनं. आणखीन एक फुलटास एकावर पॉइंटला काढलाय बॉलला. नाही थांबणार चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. धन 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 करत सीमा पलीकडे चौकार. थँक्यू डीजे. चांगली सुरुवात भरपूर प्रसिद्धी या सॉंगला मिळाली 2023-24 मध्ये आणि तो सॉंग अदा करत असताना डीजे मास्टर चांगला चेंडू तुम्ही पाहतायत. काही पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. चांगली कॉलिंग 2 फलंदाजामध्ये 2 ओपनर मयूर पाटील आणि जेवण अशी जोडी सलामीची तुम्ही पाहतायत मैदानावरती वारदोली संघाची. चेंज ऑफ पेस आहे गतीमध्ये परिवर्तन याच्यासाठी ओळखला जातो. प्रवीण पाटील मागील चेंडूपेक्षा या बॉलवरती फिंगर रोल फिरवले होते प्रवीण पाटील आणि हा चेंडू डॉट फेकलाय. गोलंदाज तुम्ही पाहतायत प्रवीणला याच्यासाठी सातत्याने ओळखला जातं. बायकर मॅम आपल्या कारकिर्दीमध्ये बरेचसे मैदान यांनी देखील गाजवल्यात. मग ते बॅट मध्ये असू दे गोलंदाजीतून असू द्या. अष्टपैलू ऑलराऊंडर आहे टीम वलपचा. पुन्हा एकदा डीप मध्ये चाललाय चेंडू. एक सिंगल त्या ठिकाणी मिळते आणि सिंगलला संघाची धावसंख्या जातीये पुढे. तुम्ही पाहतायत गुन्हे तालिकेवरती लागतेत. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल. या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना पूर्वार्धामध्ये टॉस जिंकल्यानंतर एक वेगळा धाडसी निर्णय घेण्यात आलाय कारण त्यांचे प्लेयर्स त्या ठिकाणी उपस्थित नव्हते आणि त्यामुळं पहिल्या षटकामध्ये एक षटकार तुम्ही पाहिला मयूर पाटीलच्या बॅट मधून एक चौकार पाहिला. एकूण धावा गुन्हे तालिकेवरती लागल्यात बिनगडी बाद 11. ही स्पर्धा कव्हर केली जाते त्यांचं देखील मनापासून स्वागत. दोस्ती ग्रुप दोस्ती क्रिकेट संघ विगर भूपेंद्रदादा पाटील चषक 2024 माननीय श्री सागर महादेव पाटील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी मालिकावीरसाठी रेफ्रिजरेटर फ्रीज या ठिकाणी स्पॉन्सरशिप करण्यात आलं. त्यांचं देखील मनापासून स्वागत करेन. दुसरे षटक पहिला बॉल ओर द विकेटचा पहिलाच बॉल ओढतो. इथं मात्र फेकून दिलाय चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून. फलंदाज तुम्ही पाहतायत मैदानावरती त्याची संधी मिळाली आणि मयूर पाटीलनं पहिल्याच बॉलवरती आक्रमकतेला सुरुवात केली आहे. स्वागत केलंय गोलंदाज तुम्ही पाहता निहाल पाटीलच्या षटकारांना. षटकार आलाय या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवरती. चांगली बॅटिंग करतोय वारदोली संघाचा फलंदाज मयूर पाटील. त्याला आता उत्तर दिलंय चांगलं उत्तर चांगलं प्रतिउत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना दिसलाय गोलंदाज निहाल पाटील ज्याच्यावरती पहिल्याच बॉलवरती झालेलं आक्रमण. त्यानंतर लगेच त्याने कमबॅक दाखवलं या मॅच मध्ये. जहानमान वलपच्या बाजूनं चांगली गोलंदाजी आता तो करतोय या मॅच मध्ये. दुसरं षटक पहिल्या षटकामध्ये प्रवीण पाटीलने दिले 11 धावा. एक विकेट त्याने मिळवली. एक्स्ट्रा कव्हरला हा फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचले त्या ठिकाणी. दुसरी धाबेचा प्रयत्न आणि
इथे 2 धाबा इथेही मिळत आहेत आणि या 2 धाबेच्या मदतीनं आता संघाची धावसंख्या पुढे जातीये. तब्बल तुम्ही पाहताय गुणतालिकेवरती 19 धाबा. वारदुली संघ पहिल्या अंकामध्ये बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये मयूर पाटील आणि जेवण ही सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. चांगली भागीदारी 2 फलंदाजामध्ये 24 चेंडूचा खेळ आहे आणि या 4 षटकामध्ये एक मोठी पार्टनरशिप बिल्ड करतात. आता मात्र 2 फलंदाज पहिल्या षटकामध्ये 11, दुसरं षटक सुरू. पहिल्या बॉलवरती षटकारानंतर चांगलं प्रत्युत्तर दिलाय गोलंदाज निहालना या मॅच मध्ये. ओर द विकेट. चांगला चेंडू आहे. ड्राईव्ह करत असताना विडांकडे बॉल चालला. एक धाव झाली कंप्लीट. थोडंसं पंबलिंग आणि त्याचा फायदा उचलताना दिसतील फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. थोडासा वेळ घेतला आणि त्या ठिकाणी लगेच 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट करण्यात आल्या. 2 फलंदाजामध्ये चांगली कॉलिंग असंच मी आता म्हणेन. या बॉलवरती 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 21. 21 धाबा धावसंख्या फलकावरती. आता फुलटॉस ड्राईव्ह करत असताना प्रतीश येतोय बॉलवरती. चांगलं क्षेत्ररक्षण. लॉंग ऑनला एकच धाव त्या ठिकाणी मिळतीये आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल गुणतालिकेवरती 22. 22 धाबा. व्यासपीठावरती उपस्थित अभप विष्णू पाटील आणि त्यांच्या सोमेत धोंडूजी भगत या दोन्ही मान्यवरांचं दोस्ती ग्रुपच्या वतीनं मनापासून आभार आणि स्वागत मी करेन या स्पर्धेच्या माध्यमातून. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना प्रसाद पाटील दर्जेदार कमबॅक राहिलाय. षटकारानंतर चांगलं प्रत्युत्तर दिला निहाल पाटीलने या ओव्हरमध्ये. आतापर्यंत त्यानं सुंदर गोलंदाजी केली. 11 धावा त्यानं खर्च केला ती या ओव्हरमध्ये. 5 बॉलमध्ये. चांगला बॉल आहे. आता लाईन चेक करावी लागेल. ऑफस्टिकच्या बाहेरून निघून जातोय त्यामुळे दंडित केला जाईल गोलंदाजाला. पंचांच्या माध्यमातून स्वप्नील पाटील सर आणि त्यांना साथ देत आहेत अक्षय पाटील. भरपूर मेहनत या दोघांनी घेतली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रात्रंदिवस. मात्र या स्पर्धेसाठी दिलं त्यांचं देखील मनापासून आभार. एकूण धावा तुम्ही पाहतायत 23. पुढचा बॉल. आवाज आलाय. कॅची संधी. पहिल्या दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये विकेट मिळतीये. पहिला धक्का लागतोय. बॅटिंग करणारे तुम्ही पाहतायत वारदोली टीमला फलंदाज होते. कॅप्टन स्वतः मैदानाच्या बाहेर जेवणच्या रूपानं पहिला धक्का. काय केलं सगळे जाऊन काम फोन कर तुला एक 10 मिनिट. काय 23. 23 वरती पहिला धक्का लागतो या मॅच मध्ये. आता बॅटिंग करत असताना आणि पहिल्या षटकामध्ये प्रवीण पाटीलला दिल्या 11, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 12. एकूण धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि वारदुली संघ जिथे प्रथम बॅटिंग करत असताना जाऊन पोहोचला 23. 23 वरती चांगली सुरुवात झाली असंच मी म्हणेन. विकेट अंतिमच्या बॉलवरती मिळाला. त्यानंतर नवीन बॅटर जातोय मैदानाच्या आतमध्ये. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून सातत्याने त्याच्याकडे पाहिलं जातं वारदुलीच्या दृष्टिकोनातून आणि तो कल्पेश भोईर मैदानाच्या आतमध्ये. 2 षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23. थोडासा मॅच स्पीडअप करा अशी मी माहिती आता खेळाडू वर्गाला देईन. टीम वलप. पहिला बॉल. फुलटॉस आहे आणि आता फिल्डर बनतील प्रेक्षक. जाईल चेंडू सीमा पलीकडे. षटकार. अदा करतोय फलंदाज मैदानावरती मयूर पाटील ज्यानं आतापर्यंत या मॅच मध्ये 3 षटकार 1 चौकार ठोकलाय. फुलटॉस होता आणि त्यावरती फुल टॉल उसूल केला फलंदाजानं.
मयूर पाटीलला ठोकला हा खणखणी षटकार. पहिली विकेट जेवणची मिळाली, त्यानंतर पहिल्याच बॉलवरती ठोकलेला षटकार निशान पाटीलच्या विरोधामध्ये. आणखीन एक बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनला ठोकलाय हा लगातारचा दुसरा षटकार. थोडासा दबाव वाढलाय जयनमानना वलपवरती. या मॅच मध्ये असंच चित्र दिसतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 35. वैयक्तिक 35 धावा देखील मयूर 34 धावा बनवल्यात. संघाची धावसंख्या 35. चांगली बॅटिंग करतोय आणि आता नशिबाचा चौकार येईल असंच मी म्हणन. मैदानावरती प्रवीण पाटील करतोय चुकी आणि त्याचा फायदा मिळतोय बाईच्या स्वरूपानं हा चौकार. गोलंदाजी आता या मॅच मध्ये होताना पाहायला मिळते. आणखीन एक फुल टॉस आणि त्यावरती देखील केला फुल टॉल वसूल, पाठवल्या डीप मिड विकेटला. आणखीन एक दर्जेदार हिट षटकार. ही जे आमचे कलिंगडवाले मामा या भागामध्ये कुठेही स्पर्धा असू द्या आवर्जून त्यांची उपस्थिती असते, त्यांचं देखील मनापासून स्वागत या दोस्ती ग्रुपच्या वतीनं. एकूण धाबा तुम्ही पाहतात गुणतालिकेवरती लागल्यात 45. 45 धाबा या षटकामध्ये आता रन्स येताना पाहायला मिळतात. तब्बल 3 षटकार, एक बाईचा चौकार. त्यामुळे या षटकामध्ये आता चांगली बॅटिंग, धुवाधार बॅटिंग. गोलंदाजी खराब होते, त्याचं प्रत्युत्तर देतोय फलंदाज मयूर पाटील. फुलटा चेंडू फेकले जात आहेत आणि त्यावरती आलेल्या तुम्ही पाहतात या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 षटकार, 1 चौकार. भरपूर धावा येताना पाहायला मिळतात. प्रवीणनं सुंदर गोलंदाजी केली, त्यानंतर निहालनं चांगली गोलंदाजी केली होती या मॅच मध्ये. या षटकामध्ये धावा फक्त आणि धावा येत आहेत. चाललाय चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार हिट इथे येतोय फलंदाज मयूर पाटीलच्या बॅटमधनं. वाजवायची वेळ आली आहे. जयनमान वलपच्या बाजूनं करंडा चांगली बॅटिंग करतोय मयूर पाटील. प्रत्येक बॉल वरती तुटून पडलाय. चांगला बॉल आता मात्र कमबॅक करत असताना अंतिमचा चेंडू डॉट आलाय. वैयक्तिक खेळी जर पाहिली तर 17 चेंडू मध्ये 46 धावेची विस्फोटक नायक खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय फलंदाज मयूर पाटील. पहिला अर्धशतक दाबी करेल का यावरती आता नजरा लागल्यात मयूर पाटील वरती. 17 बॉल मध्ये 46 धावा आतापर्यंत त्यांनी या मॅच मध्ये बनवल्यात. संघाला नेऊन पोहोचवल्या 51. 51 धावा. 3 षटकांचा खेळ इथना संपला आणि 3 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. वारदोली संघ लेट आला पण शेट झाला असंच मी म्हणेन. या मॅच मध्ये धावसंख्या त्यानं 3 षटकामध्ये 50 गाठली. 51 धावा, 1 गडी बाद. अंतिमचं स्लॉगरचे षटक अजूनही शिल्लक आहेत आणि त्यामुळे इथना टीम आता अपेक्षा करेल 60 ते 65 पर्यंत जाण्याची. 4 धाब्यांची पॅनल्टी देखील देण्यात आली. त्यानंतर मात्र फलंदाजी भरपूर चांगली राहिली मयूर पाटील कडनं. एकटा लढतोय या मॅच मध्ये. वन मॅन शो, वन मॅन आर्मीची भूमिका सध्या तरी अदा केली आहे मयूर पाटीलनं. कल्पेश भोईर आता पहिल्यांदा सामना करेल. गोलंदाज राहुल पाटील. शेवटचं आणि अंतिमचं स्लॉगरचं षटक
51 धावा भरपूर येताना पाहायला मिळालाय. त्यामुळे आता कमबॅक हवाय जय हनुमान वल्लभच्या बाजूनं तो कमबॅक करावा लागेल राहुल पाटीलला. कल्पेश भोईर स्ट्रायकर इनला राईट आर्म ऑन द विकेट. गोलंदाज तयार. पहिला बॉल पुन्हा एकदा फुलटॉस आणि पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला मोठा चेस आहे फिल्डरला. चेंडू चाललाय. नो बॉलचा इशारा देखील आलाय पंचांच्या माध्यमातून आणि 6+1 अशा 7 धावा या बॉल वरती मिळतील. आणि इथून मात्र तुम्ही पाहतायत पुन्हा एकदा षटकारानं स्वागत केलाय गोलंदाज राहुल पाटीलचं. यावेळी फलंदाज कल्पेश भोईर ना. आता नो बॉल आणि त्यानंतर आता येणारा बॉल फिट. सुवर्ण संधी कल्पेश साठी या मॅच मध्ये तुम्ही पाहतायत. त्याची संधी मिळाली. खराब चेंडूचा समाचार त्यांनी घेतलाय. या मॅच मध्ये षटकारानं आपल्या इनिंगला डावाला सुरुवात केली आहे. 600च्या स्ट्राईक रेटनं खेळण्याची पसंती कल्पेश भोईरने देखील दाखवली आहे. आणखीन एक चाललाय चेंडू धन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक दुसरा षटकार. लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून चेंडू चाललाय धन 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 करत. स्वप्नील पाटील सरांचा इशारा येतोय की आणखीन एक दर्जेदार चौकार. दर्जेदार बॅटिंग. 4 धाब्यांची पॅलेंटी असताना देखील खूप चांगली बॅटिंग आता करतायत या मॅच मध्ये वारदोली संघाचे फलंदाज मयूर आणि कल्पेश. प्रत्येक बॉल वरती मोठा फटकाने आता विकेट मिळू शकते आणि मिळतीये विकेट कल्पेश भोईरची. धक्का क्रमांक 2 दुसरा फलंदाज बाद होतोय. बॅटिंग करणाऱ्या वारदोली संघाला लागतोय हा दुसरा धक्का. तर या ठिकाणी अजयजी फडके यांचं देखील शुभागमन. आपलं देखील मनापासून स्वागत. आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत करून या स्पर्धेच्या माध्यमातून मैदानावरती पुन्हा एकदा आपण जाऊया. चांगली बॅटिंग असंच मी म्हणेन या मॅच मध्ये करून दाखवली आहे. सध्या तरी वारदोली संघाच्या फलंदाजाने अंतिम षटक तुम्ही पाहतायत राहुल पाटील आदरणीय भास्करजी पाटील उर्फ बालू यांचं देखील या ठिकाणी आगमन. त्याला विनंती आपण यायचा व्यासपीठावरती. चांगलं क्षेत्ररक्षण एकाच्या क्षण मध्ये चेंडूची फेकी करेपर्यंत आता स्ट्राईक हवी आहे फलंदाज मयूरला जो सलामीला गेलाय. 17 चेंडू मध्ये 46 धाब्याची विस्फोटक नायक खेळी आतापर्यंत त्यांनी दाखवली आपल्या बॅट मधना. पहिलं अर्धषटक आपल्या नाभी करेल का फलंदाज मयूर यावरतीच आता नजरा लागल्यात प्रेक्षकांच्या. मयूर पाटील स्ट्रायकर इनला. वेगवान बॉल आहे. उत्तर नाहीये मयूर पाटील कडे. आता पहिला डॉट चेंडू तुम्ही पाहताय या ओव्हर मधील राहुल पाटील जो गोलंदाजी करतोय. पहिला बॉल वरती नो बॉल आला. त्यानंतर आलेला षटकार तुम्ही पाहिल्या. बॅक टू बॅक 2 षटकार 1 चौकार कल्पेश भोईरने त्या ठिकाणी उसूल केला आणि त्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 59. आणखीन एक सुंदर बॉल आहे. आणखीन एक डॉट बॉल आहे आणि
आणि टीमची 2 बॉल डॉट, त्यामुळे स्वप्न अधुरं राहील. फलंदाज मयूर पाटीलचं अर्धशतक कंप्लीट करण्याचं 17 चेंडूमध्ये 19 चेंडूमध्ये. आणि आता त्यांनी बनवल्यात तब्बल 46 धाबा, संघाला नेऊन पोहोचवलाय. तुम्ही पाहताय 4 षटकामध्ये 69 धाबा. आणि या मॅच मध्ये आता करायच्या आहेत येणाऱ्या उत्तरार्धामध्ये जय हनुमान वलभ. तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये प्रवीण पाटील यांनी आता फलंदाजीची अक्षरशः इथून कस दाखवावा लागेल. 60-70चं टार्गेट या मॅच मध्ये. या 70 धाबा कशा प्रकारे बनतील की त्यांना रोखून ठेवेल टीम वारदोली. या ऐकण्यासाठी सर्वांचेच लाडके आपले प्रवीण दादा गायकर यांना मी इथे आमंत्रित करेन. आणि तत्पूर्वी या पुढची जी मॅच असेल बघा, शिवकर बनाम चिरवली, आपण रेडी राहायचं आहे कारण आता वेळ आपल्याकडे अजिबात नाहीये. या आपण ऐकूया पुन्हा एकदा प्रवीण दादा गायकर यांना. ओव्हर टू कंटिन्यू. थँक्यू. धन्यवाद शुभम. बिल्कुल काफी दमदार बल्लेबाजी हमें देखने को मिली. हालांकि जिस तरीके से आप साई रक्षा ट्रांसपोर्ट 11 गावदेवी कोपली टीम ने आज बल्लेबाजी की 68 रन ठोके थे वाजी टीम के खिलाफ, बिल्कुल उसी तरह का प्रदर्शन हमें देखने को मिला. लेकिन चलिए आज देखना पड़ेंगे चेतन, प्रवीण, इन ताकतवर बल्लेबाज, इनके ऊपर काफी बहुत सारी जिम्मेदारियां बनेगी. अंपायर देख सकते हैं आप, अजय फड़के है और अजय फड़के की अभी वो बल्लेबाजी हमें याद है कि जब प्रैक्टिस मैचेस इस मैदान के ऊपर हो रहे तो बंधु चोरगे को लगातार 4 छक्कों की बौछार की थी. वही अजय रात में जगते रहते, रात भर 12, 1, 2 बजे 3 बजे तक मैच का आनंद लेते रहते यूट्यूब के जरिए. चलिए मेरे ख्याल से मॉर्निंग टीम आपकी भी क्वालिफाई हो चुकी है सुपर 4 में. जयेश मात्रे, यश पाटिल, इनका भी आगमन हो चुका है. स्वागत है आपका. ये लीजिए दूध पापेश्वर कंपनी के सबसे बड़े कामगार के तौर पर जिन्हें देखा जाता है, A1 जोड़ी नीरज काले और सौरभ. काफी एंजॉय किया था उन्होंने नाइट टूर्नामेंट में. सेलिब्रिटी आई थी सेल्फी निकालने के लिए, काफी कमाल का योगदान उनका. तो चलते हैं मैच की तरफ. दोनों टीमों का स्वागत है जहां पर बड़ा लक्ष्य का पीछा करना है और ऐसे स्क्रीन सर्विस के ओनर बिल्कुल हम परेश भाई, इनसे गुजारिश करें इस टीम के पैकर रियांश 11 जय हनुमान वल्लभ जहां पर खेल रही है, और तो एक तरफ जीबी स्पोर्ट्स वारदोली. ये दो ताकतवर टीमें एक दूसरे के सामने. बंटी खाड़ेकर और प्रवीण, ये दो सलामी ओपनर्स मैदान के अंदर जाते हुए जहां पर 69 रनों का बड़ा अंबर खड़ा कर दिया है और इसी लक्ष्य का पीछा करने के लिए काफी कड़ा संघर्ष करना पड़ेगा. जीबी स्पोर्ट्स वारदोली टीम के बल्लेबाजी के ऊपर एक बार नजर डालेंगे तो मयूर ने क्या धुआंधार पारी खेली. 19 गेंदों में 40 रनों की शानदार पारी. जयवंत मिसाल 0 पर आउट हुए और उसके बाद जीबी स्पोर्ट्स वारदोली के महाबली यानी कि कल्पेश भोईर ने दमदार 2 छक्के, 1 बाउंड्री दागी और जिससे चलते ये 4 ओवर के मैच में काफी बड़ा स्कोर खड़ा कर दिया. खड़ा ज्यादा नहीं कहेंगे ये स्कोर, क्योंकि ये पिच जो है वो बिल्कुल बल्लेबाज को हमेशा साथ देती है. पहले मैच में शायद 2 मैचेस एक तरफा हमें देखने को मिले, स्कोर नहीं बना. फिर विनर्स के बीच में मैच हुआ तो लगभग 4 ओवर में 67 रन ठोके थे कोपली टीम ने और ये मैच क्रमांक आपके सामने चौथा नजर आता हुआ, जिस चौथे मैच में लगभग रन बनाए 68 और 69 का लक्ष्य का पीछा. नेक्स्ट मैच रेडी रहिए, तैयार रहिए. सहारा 11 शिवकर और उनके खिलाफ खेलेगी चेरिवली. तो चेरिवली 11 टीम के कप्तान ने टॉस जीता है. जो भी निर्णय है ये मैच समाप्त होने के बाद लेकर मैदान के अंदर आपको जाना है. गेंदबाज तैयार. जीबी वारदोली की ओर से पहले गेंदबाज, वो पहली गेंद कार्तिक की
ऑफ स्टंप से काफी बाहर थी, व्हाइट बॉल का इशारा अजय। अंपायर इनका आता हुआ व्हाइट बॉल के साथ एक्स्ट्रा में बढ़ोतरी और इसे 1 रनों की मदद से खाता खुल चुका है रियांश 11 जय हनुमान वल्लभ टीम का। कल ही हमने वल्लभ के मैदान के ऊपर अमदा ट्रॉफी का आयोजन देखा, काफी अच्छी टूर्नामेंट वो भी नजर आई। बंटी खाड़ेकर ने इस गेंद को बिल्कुल ऑन साइड में मोड़ दिया है। डीप स्क्वायर लेग में खिलाड़ी थोड़ी सी लड़खड़ाती हुई फील्डिंग नजर आ रही है, तब तक वहां पर रन मिलेंगे 2 और इसे 2 रनों की मदद से रियांश 11 जय हनुमान वल्लभ टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर बन रही है फिलहाल 3 रन प्रति ओवर की बात करेंगे तो 17 या 18 का रन रेट बनाना ही पड़ेगा, तभी तो बन सकता है। लेकिन जो आज बल्लेबाजी की है मयूर ने, क्या वही बल्लेबाजी कोई एक बल्लेबाज रियांश 11 वल्लभ टीम की ओर से कर पाएंगे? फुल टॉस बॉल, इसके ऊपर जवाब दिया है और सीधा गेंद फाइटेड स्ट्रोक, अंपायर का इशारा आता हुआ, दैट्स द मैक्सिमम हिट, क्लियर हिट, 6 रन। जबरदस्त यहां पर स्ट्रोक हमें देखने को मिला, सीधा 6 रन, 6 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है। स्कोर कार्ड के ऊपर आप बात करेंगे तो यहां पर 9 रन बने। इस बार हवा में गेंद, लॉन्ग ऑफ का खिलाड़ी डीप एक्स्ट्रा कवर में आकर गेंद को पकड़े, महेश थे वहां पर, उप सरपंच वारदोली ग्राम पंचायत के द्वारा यह कैच पकड़ा गया और यह पहला महत्वपूर्ण विकेट रियांश 11 जय हनुमान वल्लभ टीम का। बंटी खाड़ेकर बैक टू द डगआउट। आता रंगात आज 31 है दिसंबर, जहां पर अजय आज अंपायरिंग की भूमिका निभा रहे। दोस्तों ताकतवर बल्लेबाज है, इनकी बॉडी देखते तो मुझे याद आती है, अगर कोई लल्लू पुल्लू गेंदबाज इनके सामने आएगा तो 6 में 6 छक्के दागने की ताकत है इनमें, माटिया जाने जाते हैं, बूम बूम, बॉडी के ऊपर उनके मांस ही मांस देखते हैं, दादा चलते हैं तो मांस, दादा हिलते हैं तो मांस। अजय बेहतरीन अंपायरिंग की भूमिका उनके समेत, ग्रेट ऑलराउंडर फ्रॉम दी दोस्ती स्पोर्ट्स वीगर अक्षय को देख सकते हैं। चलिए 9 रन बने, महत्वपूर्ण विकेट, बंटी का मैदान से बाहर लौट चुका है। रास्ता कठिन हो रहा है या मन से में किसी काम को लेकर संदेह हो रहा है तो एक सुविचार अपने साथी बना लेना, रास्ता साफ हो जाएगा। और अच्छा शॉट आते यहां पर ऑन साइड के ऊपर से खेल दिया है, शॉट पाइन लेग के ऊपर से, पीछे 3 खिलाड़ी दौड़ रहे, जब तक कल्पेश वहां पर पहुंचे तब तक वहां पर बल्लेबाज के पास बिल्कुल 2 रन लेने का पर्याप्त समय था और इसी 2 रनों की मदद से रियांश 11 जय हनुमान वल्लभ टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 11 रन। बल्लेबाज की बॉडी और अंपायर अजय की बॉडी काफी मिलती जुलती है। टीम का स्कोर फिलहाल 11 रन। अभी भी इस ओवर की गेंदें बची है, अभी तक 2 गेंदों में एक आध बड़ा शॉट यहां पर आएगा। चलिए बड़ा शॉट खेला जरूर है, फिर से एक बार महेश वहां पर आते हुए गेंद के नीचे, कोई चूक नहीं, कितना खूबसूरत ये कैच पकड़ा और इसी के साथ बल्लेबाज साहिल का भी होगा खात्मा, विकेट नंबर मैदान से दूसरा बाहर। देखिए यहां पर पूरी तरीके से दबाव में डाल दिया है, छोटे छोटे प्रेरक विचार रोजमर्रा जिंदगी में बड़े बदलाव ला सकते हैं। एक छोटी छोटी ये जो गलतियां आपने की है उसके सुधार कर एक अच्छा क्रिकेट आपको खेलना भी बहुत जरूरी होगा। ये लीजिए, जब भी आप कोई टीम टी शर्ट पहनती है ना, खास करके टी शर्ट जब कोई स्पॉन्सर करता है ना, तो उसके ऊपर आपका नाम डालिए, तो बहुत ही आसानी भी होती है। और कहीं हमने एक चिंचपाड़ा टीम देखी कल, वो लेके नाइट टूर्नामेंट में खेल रही थी, जहां पर उनके 11 के 12 खिलाड़ियों को जो टी शर्ट दिया गया और अन्य दर्शकों भी उनके जो सपोर्टर थे उनको भी दिए गए, लेकिन उस टी शर्ट के ऊपर सिर्फ अपना माँ का नाम सभी ने लिखा था। एक अच्छा क्रिकेट में देखने को मिला, यानी कि उनके जो टी शर्ट है उनके ऊपर जो पूरे के पूरे 12 खिलाड़ियों जो अपने अपने माँ का नाम उन्होंने डाला था, ये कुछ अच्छा हमें देखने को मिला। आइए स्वागत है आपका मिथुन शेठ पाटिल। ये मिथुन चक्रवर्ती तो नहीं है, ये हमारे मिथुन है, बिल्कुल दमदार यहाँ पर योगदान रहता है उनका भी जब भी टूर्नामेंट खेली जाती है। चाइनीज का दुकान शायद नाइट में उनका ही रहता है, बिल्कुल अक्षय के बड़े भाई है। अच्छा शॉट, बड़े शॉट की तलाश थी जरूर, दबाव बनाए लगा था जरूर, और ये लीजिए अंपायर के फैसले का इंतजार। क्या बात है, डेविड शेपर्ड का इशारा 4 रन,
पहले ओवर की समाप्ति। पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है 15 रन और 4 रन पेनल्टी के मिले हैं, यानी कि टोटल 19 रन। जो रन चाहिए थे पहले ओवर में वो रन मिले हैं अब यहां पर रियांश 11 जहां हनुमान वल्लभ टीम को। ये मूवी का ये गाना लगातार 5वीं बार बजा होगा डीजे मास्टर ने। लक्ष्मीकांत जी बेर्डे मराठी नायक जिन्हें कहा जाता है, इनका यह संगीत और वर्षा जी उसगांवकर। तो 19 रन बने 17 के प्रति ओवर के हिसाब से अब चलना होगा। 18 गेंदों में 51 रनों की जरूरत है। देखिए जिंदगी की दौड़ में जब कदम लड़खड़ाने लगे ना तो एक सही विचार हमें फिर से चलने का हौसला दे सकता है, क्योंकि जो खुद को मजबूत बना लेते हैं वो हर तूफान को रास्ता दिखाने की क्षमता रखते हैं। क्या ये मैदान के अंदर रनों का अंबार खड़ा है और इस रनों का अंबार खड़ा करते हुए ये बल्लेबाज क्या अपना जौहर दिखा पाएंगे? गेंदबाजी में परिवर्तन, दूर वाले छोर से विकास आरिवले सबसे अनुभवी खिलाड़ी। लेग ब्रेक, ऑफ ब्रेक ये इस खिलाड़ी की पहचान है, लेकिन उतने ही सामने अनुभवी बल्लेबाज प्रवीण तैयार। और टप्पा पीछे था। ताकत से ज्यादा युक्ति श्रेष्ठ जानी जाती है और यहीं पर ये युक्ति का वापर किया और सीधा गेंद बैकफुट पॉइंट के बीच में से डीप पॉइंट सीमा रेखा की तरफ 4 रन। रनों की मदद से रन संख्या पहुंची है 23 के ऊपर। बोलो तैयार। हाफ ट्रैकर की बॉल, मिस टाइमिंग स्ट्रोक है डीप स्क्वायर लेग की तरफ। बढ़िया फील्डिंग वहां पर नजर आई, बल्लेबाज आउट। पण या ठिकाणी शुभागमन पाहू शकाल मित्रांनो की कोपरोली ग्रामपंचायतीचे दमदार नेतृत्व तथा माजी सरपंच आणि आमदार चषकाचे यशस्वी आयोजक आणि पनवेलचे फॅक्ट्रिक आमदार ज्यांना चौथ्यांदा आमदार होण्याचं सौभाग्य लाभलं त्यांचे अतिशय निकटवर्तीय सन्माननीय 12-12 किंग अर्थातच माजी सरपंच रमेश शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन येणाऱ्या 11 तारखेला आपण त्यांच्याच माध्यमातून आमदार चषकाचं दमदार आयोजन आपण या ठिकाणी पाहू शकाल। तत्पूर्वी जयेश पाटील यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। यावर रमेश शेठ आपला आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत, त्यांच्या समेत अंकुश शेठ पाटील साहेब आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। फटाक्याच्या आतषबाजीने तुम्ही हा सन्मान या ठिकाणी आमच्या मान्यवरांचं आगमन पाहू शकाल। रमेश शेठ पाटील साहेब माजी सरपंच आणि अंकुश शेठ पाटील साहेब आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। कितने सालों से यहाँ पर बारदोली टीम के लिए अपना संघर्ष दे रहे, लगभग काफी अच्छा क्रिकेट इनके ओर से हमेशा खेला गया। विकास और प्रवीण को हमेशा, विकास और साथी बल्लेबाज हमने कल्पेश को हमेशा देखा, हमारे निरेंद्र विभाग में भी निश्चित तौर पर खेलने में आती थी पहले और कमाल का प्रदर्शन देती थी। बल्ला पहले ही घुमाया उन्होंने, डॉट बॉल की समाप्ति, बची हुई गेंदें होंगी अब 11 और जीतने के लिए 46 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। 46 रन चाहिए, बहुत बड़ा लक्ष्य। उस लक्ष्य का पीछा करते हुए कठिनाइयां तो जरूर आ रही है, लेकिन इस बार भी सीधा लॉन्ग ऑफ के खिलाड़ी के हाथ में कैच थी, छोड़ दिया है वहां पर कैच। महेश आप वहां पर 3 कैचेस पकड़े तो आप मिड ऑफ में क्यों रह गए, ये सवाल भी पूछे जाएंगे। चलिए कैच, फील्डर वैसे अच्छे कैच छोड़ते नहीं कभी, लेकिन कैच छूटा उनका, विकेट गवाई है। मेरे ख्याल से अभी तक बात करेंगे टोटल 6 विकेट के नुकसान के ऊपर मात्र रन बने हैं 25, बची हुई गेंदें 10, 45 रन चाहिए, यानी कि 8 छक्के भागने पड़ेंगे बची हुई 10 गेंदों के ऊपर, तभी तो यह मैच बन सकता है, वरना यहां पर पूरी तरीके से मुश्किलें रियांश 11 जहां हनुमान वल्लभ टीम के सामने होंगी। डॉट बॉल, अब तो यहां पर देखेंगे 7 छक्के
और 1 चौकों की जरूरत होगी बची हुई 9 गेंदों के ऊपर। और कहीं ना कहीं जो दबाव था लगातार वो दबाव के ऊपर खेलते रहे और बड़े लक्ष्य का पीछा करती हुई ये बहुत ही कठिनाइयां सामने नजर आती हुई। और बैक टू द बॉलर खेला हुआ स्ट्रोक, पैरों का इस्तेमाल किया, फील्डर वहां पर आते हुए मात्र केवल 1 रन मिलेगा और इसे 1 रनों की मदद से टीम का स्कोर यहां पर बनता हुआ टोटल 26 रन, 8 गेंदे 44 रनों की जरूरत। मैच में पूरी तरीके से ये अपना हौसला गवा चुकी है। हर कदम पर मुश्किलें जरूर मिलेगी मेरे भाई, बस हौसले बढ़ाते जा और उन्हीं हौसलों से उनकी जंजीरों को हमेशा तोड़ते चले। तूफान बड़ा जरूर है लेकिन इस तूफान के सामने आपको खेलना भी बहुत जरूरी होता है। अच्छा शॉट, लंबे समय के बाद यह बड़ा हिट देखने को मिला और सीधा गेंद मिड विकेट सीमा रेखा पार, मच नीडेड छक्का। और 38 रनों की जरूरत। अगर एक हाथ छक्का यहां पर आएगा तो उम्मीदें बनी रहेगी, शायद फिर 5 छक्के दागने पड़ेंगे। मिस टाइमिंग है, इसी विकेट के साथ शायद मुकाबले में मजबूत वापसी, यानी कि अंतिम 6 गेंदे 6 छक्के भी दाग सकते तो भी जीतना कठिन है। 6 गेंदे और 38 रनों की जरूरत। ते 2 दिवस आपण विगरचा बाकासूर पाहिला चुंडीला, दमदार धावला। टाच मारत तो घरातून धावला। तो चलिए बिल्कुल यहां पर मात्र काफी कठिन नजर आ रहा है लक्ष्य। ये 6 गेंदों में 6 छक्के भी मारेंगे तो भी मैच ये नहीं जीत सकती। बॉलर तैयार, पहला तो बड़ा शॉट खेलने का प्रयास किया, विकास आरिवले गेंद के नीचे मौजूद और ये चलिए आसान सा क्या छोड़ा। एक बॉल में 2 चाहिए थे तब इस कैच की कीमत पता चलती। रन है इसके लिए बिल्कुल आपको बख्शा जाएगा। विकास वैसे अनुभवी खिलाड़ी है लेकिन गलती होती नहीं, सीनियर खिलाड़ी है, चलिए छूटता है कभी कभी। तो चलिए रन मिलेगा 1 रनों की मदद से रन संख्या पहुंची है 33, यानी कि जीतने के लिए 5 गेंदे और 37 रनों की जरूरत है। जो ठान लेते हैं वो कभी हारते नहीं, मुश्किल चाहे कितने भी आए कभी वो रुकते नहीं। स्वीप करने का प्रयास किया था, घुटने के बल पर, कोई संपर्क नहीं है। पूरी तरीके से यहां पर मनोवैज्ञानिक दबाव के साथ खेली। शुरुआत काफी खतरनाक मिली थी, 19 रन आए थे पहले ओवर में। ऐसा लग रहा था कि 18 गेंदों में 51 इतना बड़ा लक्ष्य नहीं था, और जैसे ही वहां पर विकेट गवाई और ये दबाव बनाए रखा जीबी स्पोर्ट्स वार्दोली टीम ने। डॉट बॉल की समाप्ति। नेक्स्ट मैच के लिए तैयार रही है चेरुली और सहारा 11 शिवकर, यानी कि चेरुली 11 टीम के कप्तान ने टॉस जीता है, उन्होंने निर्णय लिया है फील्डिंग का। तो शिवकर टीम चलिए आइए आपकी सेना लेकर खिलाड़ी की तरफ बैटिंग। चलिए चेरुली टीम ने बैटिंग करने का निर्णय लिया है, तो शिवकर टीम आप यहां से आकर सीधा मैदान के अंदर जाना है, ये बात आप ध्यान में रखिए। इक्का दुक्का से काम नहीं बनेगा। पूरी तरीके से यहां पर मैच फंसा हुआ है। अंतिम गेंदें बची इस ओवर की मेरे ख्याल से 2 और काफी सारे रन चाहिए। मैच में केवल औपचारिकता सिर्फ 2 ही गेंदें फेंकनी है। 36 रन चाहिए मैच को जीतने के लिए। स्विच हिट का प्रयास जबरदस्त जरूर खेला है, अगर ये पहले करते तो निश्चित तौर पर मैच बन सकती थी। वेल गेली सत्ता गेल्याने कार्यक्रम इथे संपलाय, परंतु शेवटचा 1 बॉल शिल्लक असेल। प्रयत्न चांगले शेवटच्या क्षणाला करतायत। शुरुआत 19 रनों की मिली थी, फिर चेतन आउट हुए, साहिल पाटिल आउट हुए, निहाल, प्रतीश, प्रवीण, बड़े बड़े खिलाड़ी बंटी खाड़ेकर, सभी के सभी दिग्गज खिलाड़ी आउट होकर जैसे ही मैदान से बाहर लौटे और कहीं ना कहीं दबाव लगातार बनाए रखा जीबी स्पोर्ट्स 11 वारदोली टीम ने। तो चलिए इसी के साथ मैच भी हुआ फिनिश और ये मुकाबला जीता
जीबी स्पोर्ट्स वारदोली टीम हार्दिक अभिनंदन। एंड रियांश 11 जय हनुमान वल्लभ हार्डलक लाइनअप करके जाइए प्रवीण चेतन मैदान के अंदर और लाइनअप करके मैदान के अंदर मैदान से बाहर आइए जीबी स्पोर्ट्स वारदोली। चला टीम शिवकर आपण लगेच आपण खेळाडू घेऊन लाइनअप करून मैदानात जा। तर इथे आपण सन्मान करूया मित्रांनो ज्यांचा आत्ताच व्यासपीठावरती आपण शुभागमन पाहतो, तर तुम्हा आम्हा सर्वांचे दमदार